आज आपण डिंकाचे लाडू बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे। इथे गूळ घेतलेला आहे मी चिरून। सुरीच्या साहाय्यानेच मी छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत। तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा बारीक करायचं असेल तर किसणीने किसून घ्या। इथे खारकेची मी पूड करून घेतलेली आहे। ही घरच्या घरीच मी पूड केलेली आहे। जास्तही बारीक करायची नाही किंवा जाडही ठेवायची नाही, मीडियम आपल्याला करायची आहे। थोडीशी अशी जाडी भरडी, जास्तही जाड ठेवू नका। इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत। छोटी वाटी अर्धी असे तीळ घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार तिळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। इथे खसखस घेतली आहे एक छोटी वाटी, त्याच्यापेक्षाही कमी खसखस अशी घेतलेली आहे। खसखस जास्त घेऊ नका। इथे डिंक घेतलेला आहे बघा, डिंकाचे छोटे छोटे तुकडे असे। इथे काजू आहेत एक वाटी बदाम। आता हे ड्रायफ्रूट्सचे प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनिवडीनुसार करा। इथे मनुके घेतले आहेत, मोठ्या आकाराचे हे मनुके आहेत। इथे पिस्ता घेतलेला आहे, अर्धी वाटी हा पिस्ता आहे। इथे एक वाटी अक्रोड आहे, एक वाटीपेक्षा थोडासा कमी। इथे सुक्या खोबऱ्याचा मी बारीक असा कीस करून घेतलेला आहे, जास्तही बारीक नाही, थोडासा असा जाड ठेवलेला आहे। इथे एक वाटी मी तूप घेतलेला आहे, एक वाटीपेक्षा थोडंसं असं कमी आहे हे तूप। ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्हाला कमीच ठेवायचं आहे, जास्त ठेवायचं नाही। इथं पॅन मी तापत ठेवलेला आहे, मीडियम गॅस आहे। पहिला आपण खसखस भाजून घेऊया। पॅन तापल्यानंतर गॅस मी मंद केलेला आहे, खसखस ही पटकन भाजते। 1-2 मिनटं ही आपण पॅनमध्ये या पद्धतीने हलवून घेऊया, म्हणजे ती पटकन भाजली जाईल। खसखसचं प्रमाण तुम्हाला शक्यतो कमीच ठेवायचं आहे, जास्त घेऊ नका। ही भाजल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया, त्याचा कलर बदलतो भाजल्यावर। पॅन या पद्धतीने पुढे मागे केल्याने ती पटकन भाजली जाते आणि एकसारखी भाजते। आता बाकीचे पदार्थ आपण भाजून घेऊया। इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी। सुकं खोबरं मी किसणीने किसून घेतलेलं आहे, थोडंसं जाडं आहे, तर ते पण आपण भाजून घेऊया। तूप न टाकता भाजायचं आहे। सुकं खोबरं ही पटकन भाजलं जातं, भाजल्यावर त्याचा कलर बदलतो, जास्तही भाजायचं नाही। सुकं खोबरंसुद्धा आपल्याला मंद गॅसवरच भाजायचं आहे, नाहीतर ते पटकन करपतं। व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे चमच्याने हलवून। भाजलं की त्याचा कलर बदलतो, जास्तही भाजू नका, नाहीतर ते कडू लागेल। आणि कच्चंही ठेवू नका, नाहीतर त्याचा एक कोबट असा वास येईल लाडवाला। तर इथे आपण पांढरे तीळ भाजून घेऊया। इथे छोटी एक वाटी मी पांढरे तीळ घेतलेले आहेत। तीळसुद्धा पटकन भाजले जातात, त्याच्यामुळे गॅस मी मंदच ठेवलेला आहे, म्हणजे कमीच ठेवलेला आहे। पॅन गरम असल्यामुळे पांढरे तीळ पटकन भाजले गेले, आणि ते भाजले गेले की असे चटचट उडतात। पॅन असा ह्या पद्धतीने मी हलवून घेते, म्हणजे ते एकसारखे पूर्णपणे भाजले जातील। आता इथे मी सुकं खोबरं भाजल्यानंतर तीळ भाजले आहेत, तुम्ही सुकं खोबरं भाजायच्या आधी तीळ भाजून घ्या। आता इथे मी एक वाटी तूप घेतलेलं आहे, त्यामधले 2 चमचे तूप पॅनमध्ये टाकून तूप व्यवस्थित विरघळून देते। तूप सर्वत्र आपल्याला पसरवायचं आहे पॅनमध्ये। इथे आपल्याला डिंक भाजून घ्यायचं आहे, म्हणजे तळून घ्यायचं आहे। डिंक भाजताना तुम्हाला तुपाची क्वांटिटी जास्त ठेवायची आहे, कारण डिंक भाजताना तूप हे जास्त लागतं। डिंक भाजताना किंवा तळताना जर तूप कमी पडलं तर डिंक व्यवस्थित भाजला जात नाही, तो कच्चाच राहतो। त्यामुळे आपल्याला तूप इथे भरभरून घालायचं आहे, तुपामध्ये तळून घ्यायचं आहे डिंक पूर्णपणे। इथे मी गॅस मीडियम केलेला आहे। आता डिंक हा व्यवस्थित असा तळून झाल्यानंतर आपण काढून घेऊया, आणि याच पद्धतीने बाकीचा डिंक तळायचा आहे आपल्याला। आता इथे पुन्हा मी 2 चमचे तूप टाकत आहे। डिंक तळताना तुम्हाला भरपूर असं तूप टाकावं लागेल पॅनमध्ये, आणि त्याप्रमाणे डिंक तळावा लागेल। जास्त तूप टाकून तुम्हाला थोडा थोडा डिंक असा तळून घ्यायचा आहे। डिंक तळताना तूप हे जास्त लागतं, त्याच्यामुळे तूप टाकताना अजिबात कंजूसी करू नका, नाहीतर डिंक हा व्यवस्थित तळला जाणार नाही। आणि डिंकाचे लाडू करण्यासाठी डिंक हा व्यवस्थित तळून घ्यावा लागतो, तो तुपामध्ये व्यवस्थित असा फुलून द्यावा लागतो। डिंक जर व्यवस्थित भाजला गेला नसेल किंवा तळला गेला नसेल तर लाडू खाताना तो दाताला चिकटतो, त्याच्यामुळे तुपामध्ये डिंक तळताना अजिबात घाई करायची नाही। जास्त तुपामध्ये थोडा थोडा डिंक टाकून आपल्याला तळून घ्यायचा आहे। आता इथे सगळा डिंक मी तळून घेतलेला आहे बघा।
डिंक पूर्ण तळून झाल्यानंतर मी अजिबात तूप टाकलेलं नाही, कारण तूप हे भरपूर टाकलेलं आपण डिंक तळताना. तर त्याच तुपामध्ये म्हणजे उरलेल्या तुपामध्ये मी काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड या पद्धतीने भाजून घेते. आपल्याला तूप टाकायचं नाही, तूप जर नसेल तरच टाका. आता इथे डिंक तळताना मी भरपूर तूप वापरलेलं, त्याच्यामुळे पॅनमध्ये थोडंफार तूप होतं. तर त्याच तुपामध्ये हे मी भाजून घेते. ड्रायफ्रूट्स भाजताना जास्त तूप लागत नाही, तर मी सगळे ड्रायफ्रूट्स या पद्धतीने एकत्रच भाजून घेतलेले आहे आणि एका प्लेटमध्ये काढते. जास्त भाजायचे नाही, थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे परतवायचे आहेत. आता पुन्हा इथे मी 1 चमचा तूप टाकलेला आहे, कारण आपल्याला मनुका भाजायचा आहे, म्हणजे व्यवस्थित असा फुलू द्यायचा आहे तुपामध्ये. त्याच्यामुळे मी तूप इथे 1 चमचा टाकलेला आहे. मनुका पण व्यवस्थित फुलल्यानंतर तो सुद्धा मी काढून घेते. मनुकासुद्धा व्यवस्थित फुलून द्यायचा आहे तुपामध्ये. आता त्याच तुपामध्ये मी 1 वाटी गूळ टाकलेला आहे, मोठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे मी. इथे जर तुपाचं प्रमाण लाडवामध्ये जास्त झालं तर गूळ हा कमी जास्तही होऊ शकतो. गूळ विरघळण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असा तो ढवळून घेऊया. आता इथे गुळाचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले, त्याच्यामुळे विरघळण्यासाठी थोडासा टाईम गेला. तुम्ही जर किसणीने किसून घेतला असेल तर तो पटकन विरघळेल. आणि गूळ विरघळल्यानंतर या पद्धतीने थोडासा फेस येतो आणि तो थोड्या वेळानंतर कमी होऊन जातो. आता इथे गुळाचा पाक हा रेडी झालेला आहे, पूर्णपणे फेस कमी झालेला आहे बघा. आता इथे गॅस बंद करून मी गुळाचा पाक हा थंड करायला ठेवते. आता तूप टाकून इथे ज्या गोष्टी आपण तळून घेतलेल्या त्या एक एक करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत. पूर्ण मिश्रण एकत्र करून तुम्ही बारीक केलं तरीही चालेल. आता हे मिश्रण कितपत बारीक करायचं हे सर्वस्वी तुमच्यावरती आहे. आता या मिश्रणामध्ये मी खारकेची पावडर मिक्स करते. इथे मी 1/2 किलो खारीक वापरलेला आहे. आदल्या दिवशी खारीक फोडून त्याच्या बिया वगैरे काढून 1 दिवस त्याला ऊन दाखवलेलं आहे. ऊन दाखवल्यानंतर खारका थोड्या थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये या पद्धतीने बारीक करून घेतलेले आहे. जास्तही बारीक करायचे नाही. खारकेची पावडर पूर्णपणे मिश्रणामध्ये मिक्स करून घेतली. आता मिश्रण ओलसर वाटल्यामुळे मी इथे पुन्हा 1 वाटी सुकं खोबरं वापरलेलं आहे. सुकं खोबरं किसून थोडंसं भाजलं आहे आणि भाजल्यावर या पद्धतीने थोडासा चुरा केला त्याच्या हाताने आणि मिश्रणामध्ये टाकलेला आहे. इथे थोडासा जायफळचा तुकडा घेतलेला आहे बघा. जायफळ नाही तर वेलची पावडर तुम्ही काहीही टाकू शकता. तर इथे मी जायफळ वापरलेला आहे. सगळं एकजीव करून झाल्यानंतर जो आपण गुळाचा पाक केलेला तो लाडवाच्या मिश्रणामध्ये टाकायचा आहे. पूर्ण एकत्र टाकायचा नाही, थोडा थोडा करून टाकायचा आहे. कारण मला इथे मिश्रण ओलसर वाटत होतं, त्याच्यामुळे मी जास्तही गुळाचा वापर केला नाही. तुम्ही केलेलं मिश्रण हे कोरडं असेल तर तुम्ही गुळाचा जेवढा सांगितला आहे 1 वाटी तेवढा पूर्णपणे वापर करा. तर इथे 1 वाटी मी गूळ घेतलेला, त्याच्यामध्ये अर्धा वाटी मी गुळाचा पाक करून ह्याच्या लाडवामध्ये टाकलेला आहे. कारण इथे गुळाचा पाक टाकण्याआधीच मला मिश्रण खूप ओलसर वाटत होतं, जेणेकरून लाडू हे पटकन वळतील. त्यामुळे मी गुळाचा वापर इथे कमी केला. मिश्रणामध्ये तूप आणि गूळ जास्त झाला की लाडू हे पटकन वळतात. डिंक तळताना आपल्याला तुपाचा वापर भरपूर करावा लागतो, त्यामुळे मिश्रण हे ओलसर होतं. मिश्रण जर ओलसर झालं तर तुम्ही खारीक आणि खोबरं जास्त वापरा. आता इथे मला मिश्रण ओलसर वाटलं, त्याच्यामुळे मी 1 वाटी सुकं खोबरं पुन्हा वापरलं, म्हणजे एकूण 2 वाटी मी इथं सुकं खोबरं वापरलेलं आहे. डिंकाच्या लाडवाला खारीक खोबरं लाडूही म्हणतात, त्यामुळे ह्याच्यामध्ये खारीक आणि खोबऱ्याचा वापर हा जास्त केला जातो.